च्या प्रमाणावर आणि तुमच्या आमच्या हृदयावर ज्या राजांनी अधिराज्य निर्माण केलं ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज श्री श्रेष्ठ ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं अगदी आपण पाहतोय श्रेष्ठ संत तुकोबारायांच्या वाणीनं अगदी आपण पाहतोय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीनं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षानं पावन झालेला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कळंबोली शहरामध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार आणि या क्रिकेटच्या थरारामध्ये मी श्रीकांत मुळी करतात मिरेवाडता चिकू आपणा सर्वांचं करतोय स्वागत आणि जातोय थेट या मैदानावरती आजच्या कोट्यातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चेंडू होतोय आर पार सीमा रेषा पार चौकार काय सुरुवात केली आहे या फटक्यासाठी तर ओळखलं गेलं जातं गजानन बोडरेला गजानन बोडरे अगदी आपण पाहिले इंटर कॉलनी विभागातून करत टीम त्याची सुपर 11 परंतु आज साई कृपा टीम मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी पहा थोडंसं परिवर्तन केलंय कैलासला पाहतो त्याच्या नावावरती देखील एक 2 व्हीलर बाईक आहे तो खेळाडू पाहायला मिळतोय काल तर अशी आपण एक टीम पाहिली ना जिथे प्रतीक ठाकूरची टीम तिथे एका संघामध्ये 7 खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या नावावरती तब्बल 7 2 व्हीलर बाईक तो देखील संघ आपल्याला कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला इंटर कॉलनी विभागातून आणि आज देखील आपण पाहतोय अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे कैलासला आपण पाहतोय तो संघासाठी पहिलं आघाडीचं षटक घेऊन आलाय जिथे विष्णू बिचुकलाय वा काय फटका सजवलाय जिथे आपण पाहतोय या चेंडूवरती देखील पाहायला मिळाला डाबरलाल चौकार अगदी पहा पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून देतात आणि इमारतीचा तर राम पाया जर भक्कम असेल ना तर इमारत देखील चांगल्या पद्धतीने उभी राहते अगदी तो नमुना पेश करताना पाहायला मिळते 2 फलंदाज अगदी आपण पहा पॅडो स्वीप करायचं होतं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू अडकला जिथे आपल्याला पाहायला मिळते फक्त 1 धाव आणि एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहायला मिळेल 0 गडी बाद 10 धावा पॉवर प्ले षटक म्हटलं ना राम हाणामारीचं षटक या ठिकाणी आणि अशा या हाणामारी षटकामध्ये 2 चौकार वसूल केलेत अगदी दोन्ही फलंदाजांनी सुरुवात तर चांगली राहिली आहे वा हेलिकॉप्टर उडवलाय ट्रॅप रचलाय आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 6 धावन करता वाऱ्याचा वेग वाऱ्याचा फायदा तत्नंतर स्टँड अँड डिलेवर चेंडूला दिला अक्षरशः फेकून सीमारेषे पार 6 धावन करता आणि या 6 धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहना 0 गडी बाद 16 धावा गजानन बोडरे आज वेगळ्याच लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वेगळ्याच भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत काय फटकेबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत पॅडल स्वीप करायचा होता जिथे लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवायचं होतं चेंडू पॅडवरती आदळला षटक क्रमांक 1 समाप्त झाला एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती ऑन स्क्रीन धावा पाहू शकाल 0 गडी बाद 16 धावा अगदी काही प्रेक्षक व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील प्रश्न विचारला गेला जातात की इंटर कॉलनी विभागाची मॅच चालू झाली का कोणते खेळाडू आहेत अगदी आता मात्र वाऱ्यागत या ठिकाणी या बातम्या देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचू लागल्या आहेत जरूर प्रेक्षक देखील हळूहळू या ठिकाणी या मैदानाशी जोडला गेला जाऊ लागला आहे कारण इथला प्रेक्षक वर्ग ना खूप फेरडा आहे अगदी तहान भूक विसरून इथे आपल्याला सातत्यानं प्रेक्षक राजाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि धरती प्रेक्षक वर्ग ना नेहमी गर्दी करताना पाहायला मिळतात अगदी या प्रेक्षक वर्गानंच यातल्या खेळाडूंना अक्षरशः डोक्यावरती घेतलं आहे आज जर आपण पाहिलं यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती देखील हे खेळाडू भरपूर व्हायरल आपल्याला पाहायला मिळतात हे लोकांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आहे तथापि पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट जातोय मैदानावरती जिथे षटक क्रमांक 2 घेऊन येतात रोडपालीचा हिरा अर्थात आपण पाहतोय शशी जाधवला आउटसाइड आउटस्टम अगदी बाहेर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतो 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 हे षटक देखील पॉवर प्लेचं अशा या षटकामध्ये विष्णू बिचुकले आणि मार्कवरती पाहायला मिळत आहेत 17 धावा किंबहुना आपण धावफलकावरती पाहत होतोय
फुलटॉस आहे, पॅडो स्वीप केलं. अगदी पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेबाहेर. छत्रपतींचा छावा या मिळाल्या तब्बल 6 धावा. वा का बॅटिंग, विष्णू बिचुकले ऑन फायर. का बॅटिंग करतोय, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. संघाला घेऊन जातोय 23 लॉस फॉर 0 विकेट. ते बी धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये राम काय सुरुवात करते. एकीकडे वात पेटवली जाते आणि दुसरीकडे त्या वातीचं प्रज्वलन केलं जातं आहे. अगदी दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहतोय मारा पाहायला मिळतोय. परंतु कमबॅक पहा ऑन स्क्रीनवरती वायडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. शशी जाधव हा देखील लुच्चा पुच्चा नाही आहे. त्यानं देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. तो देखील नावाजलेला खेळाडू आहे. त्याला देखील माहिती आहे चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायचं. परंतु पहा काय ब्रह्मास्त्राचा वापर. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला. अगदी बॅटचा फ्लो या ठिकाणी ढिला ठेवला. फक्त 1 धाव. एका धावेने संघाची एकूण रणसंख्या 24 लॉस फॉर 0 विकेट. 24 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय गजानन बोडरे आज मात्र प्रभावित केलाय. परंतु पहा स्लोवर प्रतीचा चेंडू जिथे शशीनं ओळखलाय की गजानन हा भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गजाननना जेवढ्या वेगानं तुम्ही चेंडू फेकाल ना तेवढ्या वेगानं तो चेंडू अक्षरच्या सीमारेषेबाहेर फेकतो. याचा अभाव आपल्याला या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. अगदी स्लोवर प्रतीचा जिथे फक्त 1 धाव आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते आहे 25 लॉस फॉर 0 विकेट. रोकलाय दुसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस या ठिकाणी रोखलाय. अंकुश लावलाय धावांवरती. 26 धावा धावफलकावरती. अगदी पहा पहिल्या चेंडूवरती वाईट. अगदी पहिल्या चेंडूवरती मी तर म्हणेल षटकार झाला होता. तरी देखील न डगमगता या खेळाडूनं काय कमबॅक केलाय. व्हॉट अ बॉलिंग. परंतु पहा क्रिकेटचा क्लास. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय धन 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 करत. अगदी भूमीला चाटत पुसा सीमा रेषा बाहेर. चौकार आणि या चौकारणीची संघाची एकूण रणसंख्या राम मला सुचवतोय प्रति षटक 15.00च्या सरासरीनं 0 गडी बाद 30 धावा. चला यानंतरच्या मॅचेस आहेत. यानंतरची जी टीम आहे त्या टीमला देखील आम्ही विनंती करतोय. त्या टीमचं देखील आम्ही लक्ष वेधतोय. जर का तुम्ही इथे आला असाल तर सर्वप्रथम आमच्या आयोजकांची संपर्क साधा. आपण मित्रांनो पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 आमदार चषक 2026 ची क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. राम हसबे माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आयोजन करणं इतकं तर सोपं नाही आहे राम. अगदी सत्यनारायणची महापूजा घालायची म्हटली ना तरी देखील ती आपण पाहतो त्या घरच्यांनाच माहिती आहे किती धडपड किती पळापळ करावी लागते. आणि एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा राहुलबाई बोर्डे घेऊन येतात ना त्याच्या पाठीमागे असलेली मेहनत आपण पाहतोय. खूप परिश्रम या ठिकाणी घेतले. मग त्यांचे सर्व युवा पिढी असेल सर्व नवतरुण युवक असतील खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. का लाजबाब या ठिकाणी आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम मित्र म्हणेल राहुलबाई बोर्डे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जातोय. विष्णू बिचुकले यांना पाहतोय ऑन मार्कवरती. आज मात्र जिम्मेदारीपूर्वक जबाबदारीनं या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. विष्णू बिचुकले यांची नाव मोठं आहे. काम देखील तेवढं मोठं करावं लागेल आणि मोठी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. काय पुन्हा एकदा ऑलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये नुरला यांना पाहतोय. अगदी आपण पाहतो कळंबोली प्रीमियर लीग माऊली टीमकडून खेळत असताना उपविजेतापद पटकवणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होते नुरला. ते मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये तर अंकित आपण पाहतोय. मग अंकित रावत हे देखील चर्चेचं नाव राहिलं आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत. गजानन बोडरेला ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. ओ हो काय या ठिकाणी चेंडू फेकला. वेग पहा तेज तर्रार गोलंदाजी.
आपल्याला पाहायला मिळते अंकित रावतची काय गोलंदाजी करतात. एलआयची एकडून मारा करणारे गोलंदाज आता मात्र प्रभावित ठरतायत या मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये राम तब्बल 16 धावा आल्या होत्या या एंडकडून आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय याच एंडकडून मारा करत असताना अंकित रावत काय गोलंदाजी करतायत. गजानन बोडरे सारखेला या ठिकाणी जखडून ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव तर मिळली आहे, दुसरीची धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी होईल काय, परंतु चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. अगदी पहा 33 धावा, काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. गजानन आणि विष्णू बिचुकले या दोघांची धावा येत आहेत. दुहेरी तलवारीचा उपयोग जिथे पाहायचा आहे स्विच हिट केला जरूर, परंतु फक्त एक धाव पाहायला मिळते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 0-5 34 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकामागे तब्बल 30 धावा आल्या होत्या राम. अगदी तिसऱ्या षटकामध्ये पहा ना अंकुश लावण्याचं काम मी म्हणेल अंकित रावतनं केलंय. जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनी निश्चितपणे तुम्हाला सांगेल की ते विष्णू बिचुकले ऑन फायर या मैदानावरती मोठा प्रहार केलाय, चेंडू केलाय अक्षरशः सीमारेषेबाहेर 6 धावन करता. विष्णू बिचुकले बरसलाय. आग ओकणारी फलंदाजी विष्णू बिचुकलेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि तो इथे एकच सांगतोय मी मारत नाहीये, मी मारतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. आणि त्याचा पॅटर्न पाहणं या मैदानावरती संघाला घेऊन गेलाय 40 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अंकित रावत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट, स्टोरी बुक क्रिकेट, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव तर क्रिकेट आहे ना. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा, अगदी ते क्रिकेट पाहायला मिळते. एक्झॅक्ट षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती राम मला सुचवतात 41 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी पाहायला मिळेल काय? कालच्या रात्रीमध्ये आपल्याला एवढ्या भागीदारी पाहायला मिळाल्या नव्हत्या पहिल्या विकेटसाठी, परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला सर्वाधिक पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळेल काय? 41 धावा होताना पाहायला मिळत आहेत. संघाला विचार करण्यास भाग पडलेत. मी तर म्हणेल राम या धावा तर या सरासरीने संघ जर गेला ना तर किंबहुना 5 षटकांमध्ये 70 धावांपर्यंत मजल मारू शकेल. आणि 70 धावा या मैदानावरती सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये असेल. 41 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये राम आपण पाहिलं 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 पाहायला मिळाल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण जातोय कैलाशकडे. बघा कैलाशने देखील आपल्या लाईफमध्ये एक 2 व्हीलर बाईक जिंकली आहे. तो बायकर मॅन शशीला पाहतोय. कैलास कदाचित नाही आहे, हे आपण शशी जाधवला पाहतोय. अगदी बॉडी लँग्वेज अगदी दोघांची एकसारखीच आहे, पण तो शशी आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. आता मात्र आवाक्याच्या मध्ये होता जरूर चेंडू, जिथे अगदी काही क्षणानंतर चेंडू भूमीला दाहण झालाय. अगदी रिलॅक्स मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःची बॉडी बॅलन्स करता आलेलं नाहीये. जिथे अजिंक्य खटकाळे स्लिप ऑनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. 1 धाव आणि एका धावेनं राम आपण धावसंख्या पाहू शकाल. 0-बाद 42 धावा. शशीला पाहतोय. शशीनं देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. तो शशी आपण पाहतोय कामुडिंगडू मारा करतो. ओ हो, व्हॉट अ शॉट. फटका तर चांगला सजवलाय. बघायचं या चेंडूवरती काय असेल. होय, एस डेफिनेटली पंचांना इशारा केलाय. या चेंडूवरती मिळाल्या तब्बल 6 धावा. व्हॉट बॅटिंग. गजानन बोडरे या मैदानावरती काय बरसतोय. अगदी संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होण्या अगोदरची पूर्वीची ही झलक पाहायला मिळते आहे. संघाला घेऊन जातात तब्बल 48. गजाननचा जर विचार केला ना तर तो खेळतात 25 या धावसंख्येवरती. नोट आउट. काय जबरदस्त बॅटिंग.
आज मात्र गजानन स्वतःच्या चंबू मधूनच सेट होऊन आलेत की काय, इतकी चांगली फलंदाजी गजाननची. परंतु बॅटीला व्रज झालाय, एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या पहा 0 गडी बाद 49 धावा. गजानन खेळतात 26, विष्णू बिचुकले खेळतात 22 या धावसंख्येवरती. काय या ठिकाणी भागीदारी देखील आपण पाहतो. 49 धावांची पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. 50 धावांची भागीदारी होईल काय, हे इथे आपण पाहतोय. अर्धशतक संघाचा पूर्ण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती देखील मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेनं संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 53 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट बॅटिंग, व्हॉट परफॉर्मन्स दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब 53 धावा. काय या ठिकाणी बॅटिंग दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक खिलाडी ना खिलाडी बडे मंच के भले खिलाडी है. अगदी मोठ्या मंचावरती मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पण. शॉर्ट ऑफ पूल स्ट्रेट ड्राईव्हला जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे स्लाइड झाले, फक्त एक धाव पाहायला मिळेल. एका धावे समाधान आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या ऑन स्क्रीन आपण पाहतोय 54 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4 पाहायला मिळत आहे आणि या 4थ्या षटकामध्ये देखील धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. गजानन विशेष कौतुक करावं लागेल. आज काय या ठिकाणी बॅटिंग करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, जिथे शॉर्ट ऑफ पूल केलाय. लॉगनच्या क्षेत्रामध्ये सौदीला पाहतोय. सांघिक स्वरूपामध्ये अखेर ही विकेट मिळाली आहे. पहिला झटका लागलाय आपण पाहतोय. जवळपास 55 या धावसंख्येवरती 55 धावांची या ठिकाणी आपण पाहिलं. पहिल्या विकेटसाठी भागीदारी याच्यामध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं आहे. विष्णू बिचुकले यांचं 12 चेंडू मागे 27 धावांचं एक मॅरेथॉन खेळी साकारली विष्णू बिचुकले. निश्चितपणे टाळ्यांच्या गजरामध्ये त्याच्या चेंबूमध्ये स्वागत होईल यात मात्र शंकाच नाहीये. इंटर कॉलनी विभागातील हे मॅचेस आपण पाहतोय, ही मॅच पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर 3ऱ्या क्रमांकावरती खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सागर सुतार. कदाचित बघा सागरला पाहतोय. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये देखील सागर सुतार चमकले होते. काय बॅटिंग केली होती. परंतु आज साई कृपा संघातून खेळत असताना 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना पाहत डावखुऱ्या प्रतीचे खेळाडू आहेत. मोठे फटकेबाजी त्यांच्याकडे देखील आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले गेले जातात. तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय काय या मैदानावरती गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका CID अर्थात शिवमला पाहतोय. शिवम चर्चेचा विषय राहिलाय. अगदी कमी वयामध्ये नावलौकिक या देखील खेळाडूंना मिळवले. तो खेळाडू शिवम आपण पाहतोय. वाका वेग जबरदस्तनी अफलातून ऑफ द बॅट, जिथे बॅटीला व्रज देखील झाला होता. शिवमचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी पहिल्या आघाडीच्या 4 गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं. परंतु पहाना हारमारीच्या षटकामध्ये देखील शिवम काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अप्रतिम पॅडो स्वीप केलाय, जिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होईल फरार. चेंडू जातोय दण करत सीमारेषे पार. चौकार. अगदी गजानन आज जिकडे मारेल ना तिकडे चौकारच पाहायला मिळतोय. 59 धावा झाल्यात. फक्त दिशा दिली पॅडो स्वीप पाहायला मिळाला. शिवमला देखील कदाचित वाटलं नसेल या चेंडूवरती चौकार मिळेल, परंतु गजानननं लगावलेला चौकार संघासाठी 59 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला स्ट्रेट ड्राईव्हला. साऊथीचं फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. काय देखणं क्षेत्ररक्षण राहिलंय. त्याच्याहून जास्त चांगली फेकी पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 60 धावा धावफलकावरती सागर सुतार आपण पाहतोय.
अगदी आपण पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघातून कळंबोली प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूला आपण पाहिलं. निश्चित रामदास शेवाळे प्रतिष्ठान विजेता ठरला होता. अगदी त्या संघातील खेळाडू आपण पाहतोय सागर सुतार. अगदी त्या संघासाठी उपयुक्त धावा देखील त्यानं काढल्या. ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी त्यानं फटकेबाजी देखील खूप चांगली केली. परंतु आज मात्र स्वतःच्या गावासाठी अर्थात स्वतःच्या संघासाठी धावा मजवायच्यात. आणि इथे पहा ना काय फटका सजवलाय आपलातून. अप्रतिम, लय भारी, कडक, जोरात फटका पाहायला मिळाला. संघाला घेऊन गेलाय 66 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय फटकेबाजी पाहायला मिळते आहे. एक गडी बाद 66 धाबा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शुभम वरती देखील आक्रमण केलं. शिवमला देखील सोपण्याचं काम केलं जात आहे. एक गडी बाद 66. सागर या मैदानावरती तो देखील चेंबूमधून सेट होऊन आलाय की काय असा देखील प्रश्न निर्माण झालाय. अगदी पहा पुन्हा एकदा चांगला फटका. जिथे फक्त दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रितेचं पाहायला मिळत आहे. त्याच्यावर चांगली फेकी. 2 धावा होत आहेत. 68 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शिवम CID आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये समन्वय या ठिकाणी विचारपूस केली जाते. पाहायचं राम या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमागे मोठा फटका सजवू शकेल काय तो सागर सुतार. परंतु फटका फसला तो संपला. शिवम चूक करणार नाहीये. स्वतःच्या थॉलोप्रोमध्ये हा खेळ टिपला. पहिलं सत्र समाप्त होत आहे. पहिल्या सत्रामध्ये किंबहुना आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 68 धावा उभारल्यात. 69 धावांचं एक भला मोठं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026. मी असा जातो आणि असा येतो. हॅलो, चला बॅनरवाले जिथे असतील ना तिथे स्टेजजवळ यायचं आहे. बॅनरवाले चलिए मैं निवेदन करना चाहता हूँ बैनर वाले आप स्टेज से संपर्क करें. हॅलो,
चला 68 धावा झालेत. 69 धावांचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. अगदी मित्र म्हणेल माउंट एव्हरेस्टच उभा केला आहे. अगदी साई कृपा चेंबूमध्ये रामदास महानरूप रामा यांना देखील पाहतोय. वैष्णव निंबाळकर देखील या संघामध्ये पाहायला मिळतोय. बघा साई कृपा संघ देखील आपण जर पाहिला ना एक युवा टॅलेंटेड खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हर्षद पवार संघनायक स्वतः या संघाला लीड करतायत. परंतु या संघामध्ये विशेषतः मी लक्ष वेधेल विष्णू विचुकले. अगदी सातत्यानं क्रिकेट खेळतात. बरीचशी वर्ष या ठिकाणी या संघासाठी यांनी देखील दिले. साईकृपा हे नाव जर आपण पाहिलं इंटरकॉल विभागामध्ये एक वेगळा चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्यामध्ये मग मी किंबहुना रितेश यादवचा देखील या ठिकाणी नामोल्लेख करेल. सातत्यानं तो देखील या संघामध्ये चांगली कामगिरी करतो आहे. ॲटलिस्ट तो वेगळ्या संघामध्ये या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतो आहे. परंतु या टीमचा जर विचार केला ना तर ही टीम देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. 68 धावा झाल्यात. 69 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे आणि 69 धावांचं आव्हान गाठण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्रचारण झाली आहे. एकीकडे पाहिलं तर आपण पाहतोय खेळपट्टीवरती नॉन स्ट्राईकला शशी जाधवला आणि त्याच्याबरोबर आपल्याला दुसरा खेळाडू पाहायला मिळतोय राकेश पटेल. राकेश पटेल म्हटलं की आज एक वेगळाच निर्णय आणि जागो आहेत म्हटल्यानंतर त्यांचे निर्णय हे योग्यच असतात. आधी वैष्णव राजू निंबाळकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोवल्यावरती चर्चेचा विषय राहिला आहे. चालू हंगामामध्ये इंटर कॉलेज विभागातून खेळत असताना वैष्णव राजू निंबाळकरनं प्रभावित केलं आहे. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील आपण पाहिलं फॉर फिटनेस जय मल्हार अर्थात माने 11 सरकार संघातून खेळत असताना देखील वैष्णवनं प्रभावित केला आहे. तो वैष्णव राजू निंबाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. या हंगामामध्ये तो पहिल्यांदाच या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या कारकिर्दीमधली ही सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. कळंबोली प्रीमियर लीग आणि तदनंतरची ही स्पर्धा पाहतोय. पहिला चेंडू आउटस्विंग झाला. या गोलंदाजाकडे गुड लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहणार व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहतोय चेंडू फेकण्याची किमया आपण देखील पाहू शकाल. पुन्हा एकदा मनगटाच्या साह्यानं थोडीशी अतिरिक्त उसळी थोडासा वंचित बाहेर ठेवतोय. राकेश पटेलला समजत देखील नाही आहे. अगदी वेगानं नाहीये चेंडू परंतु या चेंडू मागे व्हेरिएशन आहे. पहिलं षटक हाताळलं इतकं तर सोपं नाही आहे राम, पण तो हे षटक सोपं करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णव निंबाळकर. पुन्हा एकदा डॉट डॉट डॉट. आता मात्र डॉटचा पाडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. वैष्णव निंबाळकर या मैदानावरती काय गोलंदाजी करतात अफलातून. कौतुक करावंच लागेल या गोलंदाजाचं. ज्या अर्थी विश्वास दर्शवलाय ना त्या विश्वासानंच गोलंदाजी करतोय. अगदी यॉर्करमध्ये टाकला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 4 धावण करता आणि या 4 धावेनं संघाचं खातं खुलं होतं आहे. अगदी आपण पाहतोय साई कृपा संघाची भिंत अर्थात रोशन साळुंकेला पाहतोय. सातत्यानं सुपर 11 या टीममध्ये खेळताना पाहतो. आज तो या संघामध्ये आपल्याला परंतु पहा जिथे राकेश पटेलने आपले हात खुले केलेत आता तो देखील थांबण्यास तयार नाहीये. त्यानं देखील मोठे प्रहार केलेत. चेंडूला दिला फेकून अक्षरच्या सीमेरेषेबाहेर. 6 धावण करता. मॅच चांगली होणार कारण हे संघ हे खेळाडू एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा बऱ्याच वेळा बहुधा वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत. एकमेकांच्या त्यांना जाणीवा उणीवा माहिती आहेत. परंतु पहा पहिल्या 3 चेंडूवरती राकेश पटेल शांत होते. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फक्त आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं.
आणि देखील हा चेंडू देखील पाहणा जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गवसणी घालत, आकाशाला बुक्की मारत, जणू काय बुक्की टिंगूळ आणणारा षटकार पाहायला मिळाला. वा, बॅटिंग राकेश पटेल. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 0 गडी बाद 16. अगदी दुसऱ्या पूर्वार्धामध्ये देखील पाहतोय पहिल्या षटकामध्ये 0 गडी बाद 16. टिक फॉर टॅक, जसेला तसं. अगदी आपण पाहतोय जसेला तसं उत्तर दिलं गेलं जात आहे. दोन्ही संघ हार म्हणण्यास तयार नाही आहेत. दोन्ही संघांना ही स्पर्धा जिंकायची आहे. दोन्ही संघांना आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. अगदी जसेला तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळतो आहे. सडेतोड उत्तर. मित्र म्हणाल ही मॅच पैसा वसूल पाहायला मिळेल. इंटर कॉलनी विभागातील खेळाडू आहेत. सातत्यानं येथील प्रेक्षकांनी यांना प्रेम दिलंय. अगदी आपण पाहतोय का मॅच इंटर कॉलनी विभागातील मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. वैयक्तिक कोट्यातील आपण पाहतोय पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ओंकार टकले यांना पाहतोय. ते सुपर डीजे माऊली संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. अगदी कणबोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली होती. मोठ्या लीगमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालं होतं. आज या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी सिलिकॉनच्या क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू येतोय सीमारेषेबाहेर 4 धावन करता. अगदी पहा या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळेल 0 गडी बाद 20. शशी जाधव आपण पाहतोय का बॅटिंग करतायत. बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आयोजकांना विनंती आहे. थर्ड पंच तिसऱ्या पंचांना विनंती आहे आपण ऑल फील्ड किंवा ऑन स्क्रीनवरती देखील लक्ष ठेवलं तरी चालेल. तर येस नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा ओंकारला पाहतोय. स्विच हिट करायचा होता, उलटा पुलटा मारायचा होता, परंतु जिथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या पाहिली 0 गडी बाद 20. षटक क्रमांक 2 चालू असताना ओंकार टकलेला पाहतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र करू लागलाय. पहिला चेंडू बघता मी म्हणेल आता मात्र कमबॅक केले ओंकार टकलेनं, पर तो ऑन मार्कवरती शशीला पाहतोय. पुन्हा एकदा टॅप केलाय मिरॉफच्या क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक, परंतु पहा जिथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 0 गडी बाद 22 ही धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं ओंकार टकले यांचं. कामोटेंकडून मारा करतायत. मी तर म्हणेल आता मात्र कमबॅक करू लागलेत. हे देखील षटक पॉवर प्लेचं आहे. इथे मोठा फटका सजवला जाईल का? होय, फटका तर सजवलाय. बघायचं 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि खेर तो झेल टिपलाय. पहिला झटका या ठिकाणी लागलाय कळंबोली वॉरियर्सच्या संघाला. टिपला झेल, संपला खेळ. शशी जाधव बॅक टू डग आउट. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय कळंबोली संघाचा बाहुबली पार्ट 1 अजिंक्य खटकाळे यांना पाहतोय. बघा क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. झेल टिपलेल्या सुफियान यांना आपण पाहिलं. तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण अजिंक्य खटकाळे यांना पाहतोय. बघा अजिंक्य देखील चर्चेचा विषय राहिलेत. अगदी आपण पाहिलं आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघातून करेक्ट टीममधून खेळतायत, परंतु आज मात्र वेगळ्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कळंबोली वॉरियर्स मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये काही निवडक खेळाडू अमन लोहिया यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतोय. 22ला 1 पाहायला मिळत आहेत. राम षटक क्रमांक दुसरा आहे जिथे मित्र म्हणेल कमबॅक केले ओंकारनं. अगदी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, तत्नंतर डॉट, तत्नंतर 2, चौथ्या चेंडूवरती विकेट. कमबॅक म्हणावं लागेल ओंकार टकलेचा.
पाडा स्वीप करायचा होता, नशिबाची साथ मिळेल काय? होय, एस डेफिनेटली पंच इशारा करतायत. इट्स अ कॉल. 5 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. नशीब आता मात्र कळंबोली वॉरियर संघाच्या बाजूनं झुकताना पाहायला मिळत आहे. ना दसरा ना दिवाळी आहे. अगदी आपण पाहतोय बोनस स्वरूपाच्या धावा मिळाल्यात. 1ला 27 आपण पाहतोय. पंचा मिळाला, 5 मिळाल्यात. 27 धावा धापलकावरती. ओंकार टकले चुकी करतात. एसटी रक्षक देखील चुकी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी थोडा आउटस्विंग केलाय, जिथे परिवर्तन केलंय. आपण पाहू शकाल डॉट चेंडू येतोय. 27ला 1 अद्याप देखील पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गत असताना कामोटे एंड करून मारा करतायत ओंकार टकले. काय गोलंदाजी करतायत. तर ऑन मार्कवरती आपण पाहतोय कळंबोलीचा बाहुबली पाटबन अर्थात अजिंक्य खटकाळे. आणि अजिंक्य खटकाळ्याच्या बॅट मधून निघलेला स्वीट साऊंड पाहायला मिळतोय. षटकार. अगदी एकाला झाकावं आणि दुसऱ्याला उघडावं. एक शेर तर दुसरा 1.25 शेर आहे. अगदी शशी आऊट झाला इतकासा परिणाम या टीमला नाही पडणार. त्याच्या जागेवरती अजिंक्य आला आणि अजिंक्य देखील सर्व काही जिंकून घेतोय. संघाला घेऊन जातोय 1/33. या अगोदरच्या सिच्युएशनमध्ये पाहिलं तर साई कृपा टीमच्या 30 धावा होत्या. 0/30. या पूर्वार्धामध्ये पाहतोय काही 2 पावले पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 1 विकेट मिळवली आहे, परंतु यांच्या चेंबूमध्ये जागोसारखा खेळाडू अजून देखील तग धरून उभा आहे. यांच्या चेंबूमध्ये स्वतः संघनायक अमन, तो देखील चांगली फलंदाजी करतो. जे अद्याप देखील या मॅचमध्ये आत्ताच्या घडीला काही पावलं मी म्हणे कळंबोली वॉरियर संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. तो क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर आणि तर या 2 शब्दांना स्थान नाही आहे. तर आपण पाहतोय ते समाधान पाहतोय. तो टीमसाठी समाधानपूर्वक कामगिरी करेल काय? मित्र म्हणे संघ संकटामध्ये सापडलाय. साई कृपा हा संघ समाधान एलआयजीकडून मारा करतायत, परंतु व्हॉट शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फिरकून दिले पार्किंग झोन मध्ये, स्लॉट मध्ये. 6 धावन करता. अगदी पाहुण्यांच्या संघ नो बॉल देखील आहे. 6+1 7 धावा. 7 धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल. किंबहुना आपण पाहतो 1 घडी बाद तब्बल 40 धावा. अगदी आपण पाहतो व्यासपीठावरती देखील आपण पाहतो एक युवा उद्योजक संतोषजी माळी साहेबांना देखील आपण पाहतोय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय कृष्णाजी गजानन भोईर, सामाजिक कार्यकर्ते, यांना देखील आपण पाहतोय. आणि या पाहुण्यांच्या संगत चाललेली क्रिकेटची रंगत आपण अनुभवताय. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 ही मानाची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल भाऊ बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आणि या क्रिकेटच्या थरारातील आजच्या दिवस रात्रीमधली पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये राकेश पटेलचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. या रात्रीमधली पहिली षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी राकेश पटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 40ला 1 अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक अजून देखील आपण पाहतोय. तिसरा चालू असताना 18 चेंडू मागे 29 धावांची गरज. समाधान गोलंदाजीसाठी आले. असं वाटलं होतं की समाधान करून देतील, परंतु समाधाननं मात्र नाखुश केलाय. राकेश पटेल आज एक वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळतोय. मी आधीच उल्लेख केला होता जागो यांचा जाणून बुजून. ज्या टीममध्ये जागो आहेत ना, ते कधी काय करतील याचा नियम नाही आहे. अगदी राकेशला सलामीसाठी प्रचारण केलं, आउटसाइड द स्टंप, अगदी लांब लचक बाहेर ठेवला, तिथे पंचांनी स्वर मारा घोषित केला. 41ला 1 अर्थात आपण पाहतोय किंबहुना 18ला 28ची गरज. का मॅच रंगली आहे.
राकेश पटेल नावाचं वादळ तुफान या मैदानावरती. मी तर म्हणेल अभ्यास केला इतिहासाचा आणि पेपर आला भूगोलाचा. मी म्हणजे साई कृपा संघानं शशीचा अभ्यास केला असेल, साई कृपा टीमनं अजिंक्यचा अभ्यास केला असेल, परंतु इथे मात्र राकेश पटेल चमकलाय. नो चेंडू तर घोषित केलाय. अगदी आपण पाहतोय हाय या ठिकाणी पाहिली आहे, इथे उंची पाहिली आहे. पंचांनी भीमर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. 1+1 2 धावा या ठिकाणी दर्शवत आहेत. येस डेफिनेटली पंचांनी आपण पाहतोय अगदी आपण पाहतो एकही चेंडू फेकण्यामध्ये तो सक्षम ठरला नाही आहे. पूर्ण टीमला विचारच करावा लागला. राकेश पटेल आज काय या वेगळ्याच फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आहे. 43ला 1 आहे. नो बॉल पंचांनी जरूर दिलाय. ऑन स्क्रीनवरती देखील तिसऱ्या पंचांची मागणी केली होती, तिथे आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय नो या ठिकाणी आपण पाहतोय. मग रिप्ले ॲक्शनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे थोडीशी हाय जास्त आहे, तिथे कंबरेहून जास्त उंचीचा चेंडू पाहायला मिळतो आहे. तथापि तिसऱ्या पंचांनी देखील हा चेंडू नो घोषित केला आहे. ना दसरा ना दिवाळी, बोनस 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 पाहायला मिळतो आहे. 43ला 1 आपण पाहतोय. 18ला 26 कळंबोली वॉरियर्स या टीमला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय परिवर्तन केलं जाईल का असा देखील प्रश्न विचारला गेला जातोय. ऑन फील्ड पंच आपण सुधीरजी यांना पाहतोय. युवा उद्योजक संतोषजी माळे यांना देखील व्यासपीठावरती पाहतोय. तर समाधान गोलंदाजीसाठी आलाय. स्वतःच्या थॉलोप्रमध्ये अडवचा होता. अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक दर्शनला पाहतोय. 1 धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय किंबहुना 1 गडी बाद 44. अजून देखील 17 चेंडू मागे धावांची गरज आपण पाहतोय 25 धावांची. इथून देखील सामना जिंकला जाऊ शकेल का साई कृपा टीमच्या बाजूनं. अगदी पाखरं देखील एका रांग्यामध्ये आता मात्र आपल्या घरट्याकडे आपल्या घराकडे परतताना पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्राला हळूहळू सुरुवात होते आहे. परंतु राकेश पटेल ट्रॅप रचला, जाळं या ठिकाणी रचलं, ट्रॅपमध्ये अडकवलं. राकेश पटेल बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाधाननं आता मात्र समाधान करून दिलाय. तो या मॅचमध्ये कमबॅक करू लागलाय. 16ला 25ची गरज. आता मात्र मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय जागो हे देखील नाव प्रसिद्ध आहे. या मैदानावरती सातत्यानं चर्चेचा विषय राहिलेत ते जागो आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहायला कळंबोली प्रीमियर लीग शहीद भगतसिंग यांची टीम आपल्याला पाहायला मिळत होती. आपण पाहतो स्मॅश संघाचं नेतृत्व करतात. करंट टीम त्यांची स्मॅश आपण पाहतो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघातून करंट टीममधून खेळत आहेत. परंतु आज या वेगळ्या टीममध्ये अर्थात मोठ्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. मोठ्या मंचावरती पाहायला मिळत आहेत. समाधान तू जागोचा देखील या ठिकाणी फटका फसला तो संपला. संघाला धोका बिंदास ठोका. अगदी ठोकायच्या नादामध्ये जागो देखील मोह उरू शकले नाहीयेत. जागो देखील आले, जागो देखील गेले, आले भरत गेले परत. कमबॅक केलं जाईल का साई कृपा टीमकडून इथे देखील प्रश्न विचारला गेला जातोय. का मॅच रंगू लागली आहे. अगदी या षटकाला सुरुवात झाली ना त्यावेळी असं वाटलं होतं की निश्चितपणे कळंबोली वॉरियर्स या सामन्यामध्ये सहजरित्या वर्चस्व निर्माण करेल. परंतु या 2 चेंडूवरती अजून देखील साई कृपा या टीमला आशा आहेत. समाधान मात्र आता आपल्या टीमला समाधान करून देताना पाहायला मिळतोय. किंबहुना आपण स्क्रीनवरती धावांची गरज अद्याप देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. 15 चेंडू मागे 25 धावांची
10वा आणि चेंडूमध्ये 10चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. काही चेंडू तुम्हाला निर्धाव फेकावे लागतील, डॉट फेकावे लागतील, फ्रेशर या ठिकाणी टाकावं लागेल आणि फ्रेशर टाकलं गेलं जाईल का? गोलंदाज समाधानच्या माध्यमातून खेळपट्टीवरती आपण पाहतोय अंकित रावतला पाहतोय. डावखुऱ्या प्रतीचा खेळाडू, इंटर कॉलेज विभागातील सर्वाधिक स्टायलिश खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो खेळाडू आता मात्र मैदानामध्ये आलाय. अगदी या संघामध्ये हप्पी सिंगचं देखील मी नामोल्लेख करेल. तो देखील सातत्यानं आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. तो या टीममध्ये अंकितला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलाय. 44ला 3 समाधान गोलंदाजी करतायत. 15ला 25. एकीकडे पाहिलं कळंबोली वॉरियर्स अमन लोहिया यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद पवारच्या नेतृत्वाखाली खेळणारा साई कृपा हा टीम. का मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते आहे. समाधानावरती दडपण आहे. निश्चितपणे अंकित या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना वा काय चेंडू फेकलाय. पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे उंच झालाय. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. का मॅच रंगू लागली आहे. 44ला 3, 14ला 25 ची गरज. मॅच रंगात येऊ लागली आहे. रंगाचा बेरंग होईल का? मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलू लागली आहे. 44ला 4 का मॅच रंगते. वा अफलातून विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळते. टिक फॉर टॅग, जसेला तसं. तुम्ही मला षटकार चौकार मारू शकता तर मीही तुमची विकेट घेऊ शकतो. हे दाखवत असताना समाधान आपल्याला यावेळी या ठिकाणी पाहायला मिळतोय. ला 4 षटक क्रमांक आपण पाहतो. 3रं समाधान अमन सोहता या ठिकाणी लीडर आलाय. सर सेनापती आला. ओ हो हो काय चेंडू फेकलाय. अगदी पाव वेगानं तेज तर्रार गोलंदाजी. जिथे पहा बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. किंबहुना आपण ऑन स्क्रीन वरती धावा पाहतो 4ला 45. अर्थात जिंकण्यासाठी अजून देखील धावांची गरज. 13 चेंडू मागे 24 धावांची. आपण पाहतोय खेळपट्टीवरती उत्तम टायर्सचा अँबॅसिडर म्हणून देखील ज्याला संबोधला जातं ना, तो बाहुबली पाठवण अर्थात अजिंक्य खटकाळे आपण पाहतोय. त्याची मुख्य भूमिका काय? मोठे षटकार मारणं. ती मुख्य भूमिका बजावेल काय? समाधान पुन्हा एकदा कमबॅक करेल काय? चांगली गोलंदाजी करतोय अजून देखील. हा चेंडू डॉट येईल का? चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. स्लॉट मध्ये आला, पार्किंग झोन मध्ये फेकून दिलं. आला पट्ट्यात, केला कार्यक्रम. चेंडू सीमारेषेबाहेर. 6 धावण करता. बॅटिंग आपण आधीच उल्लेख केला होता अजिंक्य खटकाळेचा. काय या ठिकाणी बॅटिंग करतोय. अगदी कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता 51ला 4 अर्थात आपण पाहतोय 12 चेंडू मागे 18 धावांची अद्याप देखील गरज आहे. बघा 6 धावांचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी काही प्रेक्षक वर्ग देखील आमच्या समोर जोडला गेला. अगदी आपण पाहतोय काही वयोवृद्ध देखील लोक प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेले. त्याच्यापैकी एक रबचंद्र सोनवलकर यांना देखील पाहतोय, बापूंना देखील पाहतोय. स्कोर आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती 51ला 4 आहेत. 12 चेंडू मागे अजून देखील आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. अजिंक्य खटकाळे म्हटलं ना तर फक्त 3 मोठ्या फटक्यांचं काम. परंतु साई कृपा संघ देखील कमी नाही आहे. या संघामध्ये देखील खेळाडू ताकदवार आहेत. या संघातील प्रत्येक खेळाडूकडे मित्र म्हणेल गुणवत्ता, प्रत्येकाकडे मित्र म्हणेल ठासून ठासून भरली आहे. गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाही आहेत. दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे. दोन्ही संघांना ही स्पर्धा जिंकायची आहे. त्याच्यामुळं दोन्ही संघ जिकरीचे प्रयत्न करतील आणि प्रयत्न हे तुम्हाला करावेच लागतील.
प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर कष्टाला देखील पर्याय नाही आहे. तुमचे प्रयत्न हे मात्र प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. काय ओंकार टकले या ठिकाणी आपण पाहतोय. एक्कावन्नला 4 आपण पाहतोय. ओंकारला पाहतोय. संघनायक आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी अमनचा भला मोठा लांब लचक आकाशाला कवच घालणारा मोठा फटका पाहायला मिळतोय. एक फाईट, वातावरण टाईट. 57 धावा. आधीच उल्लेख केला आम्ही की तो संघनायक आहे, तो या संघाला लीड करतोय. या संघाचा तो सरसेनापती आहे, कर्णधार आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. अगदी तेच दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघनायक कसा असावा ना, अगदी अणमुक्याला येतोय अँड प्रेशरमध्ये येतोय आणि आपल्या स्वतःच्या संघाला सावरताना देखील पाहायला मिळतोय. अमन लोहिया चर्चेचं नाव राहिलं आहे या मैदानावरती देखील. अमन पुन्हा एकदा गोलंदाजी, बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी आपण पाहतोय धाबा 58ला 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहतोय काही मान्यवरांना देखील आपण व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते विशालजी पोबडे साहेबांना देखील कालच्या दिवस रात्री बसून आपण पाहतोय. आज देखील त्यांची उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. त्यांच्याबरोबर जी समीरजी मार्कड साहेबांना देखील पाहतोय. अगदी खूप मोठा मित्र परिवार मी तर म्हणेल राहुलबाई बोर्डे साहेबांनी जोडला आहे आणि हा मोठा मित्र परिवार आज आपण मुख्य मंचावरती पाहतोय. आयुष्यात तुम्ही धनसंपत्ती पैसा किती कमवला याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये माणसं किती जोडली याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे राहुलबाई बोर्डे. कौतुक करावं लागेल. खूप मोठा मित्रपरिवार राहुलबाईंनी जोडला आहे. त्यांच्या संकल्पनेतून आपण आमदार चषक 2026ची ही स्पर्धा पाहतोय. हो काय बॉल फेकलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर देखील गरकन गिरकी घेतली आणि हे चेंडू तुम्हाला या अगोदर फेकणं गरजेचं होतं. अटॅक इज बेस्ट डिफेन्स या सूत्राचा वापर केला अमननं, जिथे स्वतः आत्मसंरक्षण करण्यासाठी प्रतिहल्ले चढवले, अगदी सामना खुला केला. हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी स्टोरी बुक क्रिकेट. अमन कौतुक करावं लागेल. त्याच्याकडे सातत्य आहे, त्याच्याकडं संयम आहे. जेवढा तो आक्रमक आहे ना त्याच्याहून त्याच्याकडं जास्त संयमपणा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. 60ला 4 अजून देखील किंबहुना आपण धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीनवरती पाहतोय 7ला 9 जी क्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील टेलिकास्ट केलं जात आहे. घरी बसल्या तब्बल 198 देशामध्ये ही स्पर्धा दाखवण्यात येत आहे. तर येस आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेबाहेर 4 धावण करता. या सामन्यामध्ये मी तर म्हणेल राम, एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी ना, अगदी तशी हवा काढून घेतली आहे. अजिंक्य खटकाळे मैदानावरती येतात, काही चेंडू फेस करतात, कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता या सामन्यामध्ये हॅलो 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 पाच असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः संघनायक आलाय, जवळपास वर्चस्व निर्माण केलं आहे. 64ला 4 आपण पाहतोय. 6 चेंडू 5 धावा. विक्रम पवार निश्चितपणे येथील खेळाडूंना, क्रीडा रसिकांना विक्रम पवार हे नाव डोळ्यासमोर येत असेल. इंटर कॉलनी विभागातून खेळत असताना विक्रम पवार यांनी या चालू हंगामामध्ये किती वेळा तरी 6 चेंडू मागे 4, 5, 3 धावा डिफेन्स केल्यात. अगदी त्या स्वरूपाची गोलंदाजी होईल काय. चांगला चेंडू या ठिकाणी एसटी रक्षक करता चूक. एका धाब्याचं खूप महत्व आहे. अगदी आपण पाहतोय 65ला 4
आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मुख्य मंचावरती देखील आपण पाहतो फक्त औपचारिकता बाकी आहे. राम 5 चेंडू 4 धावा. अजिंक्य खटकाळची तरी इथे विकेट आली ना तरी देखील मॅच मध्ये 20 निर्माण होईल, तरी देखील मॅच रंगात येऊ शकेल. अजिंक्य खटकाळे सातत्य राखेल काय? विकेट विकेट विकेट, परंतु इथे नाहीये. प्रयत्न देखील पाहायला मिळाला नाहीये. प्रयत्न करणं गरजेचं होतं, तिथे प्रयत्नामध्ये असफलता पाहायला मिळते. किंबहुना आपण पाहतोय अजून देखील 4 चेंडू आणि 3 धावांची गरज होताना आपल्याला पाहायला मिळते. मग यानंतरची मॅच वाजे त्यांच्या विपक्ष जुई कामोठे या संघामध्ये होणार आहे. चला, जुई कामोठे संघाचे संघनायक आहेत, तर मी वाजे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण इमिजिएटली या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. चला, वाजे संघाचे संघनायक